नमस्कार मित्रांनो, नजरेवरून समजून जा की ती तुम्हाला पसंत करते का नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगणार आहे, मुलगी तुम्हाला पसंत करते का नाही. मित्रांनो, मुलगी जेव्हा नजरेला नजर मिळवते तेव्हा कोणकोणते इशारे करते. मित्रांनो, गायक, कवी, लेखक यांच्या कवितेतून, गायनातून आपल्याला डोळ्यांसंबंधी ऐकायला मिळतं. पण मित्रांनो, आकर्षणाची गोष्ट जेव्हा येते तेव्हा नजर मिळणं हे पण खूप काही करते. प्रेमात सुरुवात नजरेने होते. नजरेवरूनच समजतं ती तुम्हाला पसंत करते. तुमचे डोळे एक आरसा आहे, जे तुमच्या आवडीच्या व्यक्ती दाखवतं. तुम्ही कोणाबरोबर बोलता तेव्हा ते तुमच्या डोळ्यात बघत असतील तर ती तुम्हाला पसंत करते. ती पसंत करत असेल तर जास्त वेळ तिच्या डोळ्यात बघा किंवा डोळ्यात पाहूनच तिच्याशी बोला. तुमचा आवाज, तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या बोलण्यापेक्षा खूप महत्त्वाची आहे आणि खूप प्रभावशाली आहे. डोळे म्हणजेच नजर मिळवणे. नजरेने तुम्ही एखाद्याला ओळखू शकता. भीती, आनंद, विश्वास जर मुलीकडून नजरेला नजर मिळत असेल तर आणि ती मुलगी दुसरीकडे बघते आणि परत 10 सेकंदाने ती तुमच्याकडे बघत असेल तेव्हा ती तुम्हाला पसंत करते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मुलीकडे पाहता तेव्हा ती खाली नजर करते आणि दुसरीकडे पाहते तर समजून जा ती तुम्हाला लाजली आहे. जर तुम्ही कोणत्या मुलीला नजरेला नजर दिली तर 2 ते 3 सेकंदासाठी पेक्षा जास्त ती असेल तर ती तुम्हाला पसंत करते. कधी विचार केला का की काही लोक येतात आणि सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडेच ते खेचतात. याचा अर्थ असा आहे, डोळे कधीही नाती जोडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे बघून बोलत नाही. जेव्हा आपण चिंतेत असतो तेव्हा आपले डोळे तणावपूर्ण असतात. आपण आपल्या मनाने प्रसन्न राहिलो तर डोळे पण प्रसन्न होतात. काही नियम ज्यामुळे तुम्ही नजर मिळवून चांगली नाती तयार करू शकता. एका डोळ्यांनी एकदा बघा असं होत नाही. दोन्ही डोळ्यांनी सेम पाहता येतं. जेव्हा आपल्याला कोण भेटतं तेव्हा नजर मिळवून बोलणं खूप गरजेचं आहे. वरती बघा, वरती बघून निर्णय घ्या, हे पण खूप महत्त्वाचं आहे. नजर मिळवायची असेल तर ती वरती पाहून निर्णय घ्या. तुम्ही जमिनीकडे बघून लोकांना नजर नाही मिळवू शकत. तुम्ही नवीन संधी मिळवाल. जेव्हा बोलता तेव्हा खाली बघून बोलू नका. त्यामुळे असं वाटतं की तुम्ही लाजला आहे किंवा तुम्ही चिंताग्रस्त आहे. इकडं तिकडं बघा. जेव्हा तुम्हाला दुसरीकडे पाहायचं असेल, जर मुलगी तुमच्याकडे येत असेल तर ती तुम्हाला पाहत असेल तर तुम्ही तिच्या डोळ्यात तोपर्यंत बघा जोपर्यंत ती नजर हटवत नाही. जेव्हा आपण असं करत असाल तेव्हा हसा, नाहीतर तिला उगाच वाटेल की तुम्ही तिला टक लावून पाहताय. हा तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो आणि असं वाटतं तुम्ही तिच्यात इंटरेस्टेड आहे. जेव्हा पण तुम्ही कोणाला नजर मिळवून बोलत असाल तेव्हा हे गरजेचं आहे की पुढच्या परिस्थितीवर डिपेंड आहे. तुम्ही जर लगातार एखाद्याच्या डोळ्यात पाहिलं आणि ती तुमची प्रेमिका नाही झाली तर तुम्हाला वेगळंच वाटेल, म्हणजेच वाईट वाटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला चॅनल नवीन आहे तर मित्रांनो सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.